गडचिरोली जिल्ह्यात गडचिरोली, आरमोरी, देसाईगंज या 3 नगर परिषदेच्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत आहे। विशेष म्हणजे गडचिरोली नगर परिषदेत एका मतांनी एक उमेदवार विजय झाला आहे। आपल्यासोबत श्रीकांत देशमुख उमेदवार स्वतः आहेत, काँग्रेसचे उमेदवार आहे। कोणाच्या विरोधात त्यांनी निवडणूक लढवली आणि कशा प्रकारे हा विजय त्यांचा झाला आपण विचारूया। दादा, काय सांगाल, एक मताने तुम्ही निवडून आले? प्रभागातील सर्व जनतेने मतदान करून मला निवडून दिलेलं आहे। प्रत्येकाचं एक मतदान महत्त्वाचं आहे, आज हे कळून आलेलं आहे। धनशक्ती विरुद्ध आम्ही जनशक्तीने निवडून आलेलो आहे। सरकारने इथे खूप सारे आमिष दाखवले, हे दाखवले, तरी वार्डातील लोकांनी त्याला बळी न पडता निवडून दिलेलं आहे। आपण कोणाविरुद्ध निवडणूक लढवली, कशा प्रकारे, कोणाला किती मतदान मिळाला, कसा विजय झाला? विजयामध्ये EVMमध्ये मला 715 मिळाले, बॅलेटवर 2 मत मिळाले आणि जे समोर BJPचे मेंबर होते त्यांना EVMमध्ये 716 झाले, तर EVM प्लस बॅलेट मिळून मला 717 मतं झाले। जेव्हा उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतो तो जल्लोष वेगळा असतो। तुम्ही काटोक्यात बिलकुल एक मताने विजय मिळवले, काय सांगाल? हा खूप मोठा विजय आहे आमचा। आता जल्लोषाच्या कशा प्रकारे तयारी सुरू आहे? जल्लोषाची तयारी चालू आहे, आता आम्ही सगळे मिळून जल्लोष करू। आपण बघू शकता काँग्रेसचे उमेदवार या ठिकाणी विजयी उमेदवार जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवडे यांच्यासोबत आहेत। एका मताने विजय झालेले प्रभाग क्रमांक 4चे श्रीकांत देशमुख हे या ठिकाणी उपस्थित आहे। यांचा खूप मोठा जल्लोष या ठिकाणी सुरू असल्याचे दिसून येत आहे। महेश गुंडेटीवार, LS मराठी, गडचिरोली।